हॅलो, हां माई, येऊ का परत? नाही नाही, तीच तयारी जय्यत चालू आहे, तेच बघायला चाललोय. निघालोच होतो. तेज प्रताप नाही, म्हणजे त्यांची गाडी दिसत नाहीये. मी फोन करतो त्यांना. हो, लगेच लगेच करतो फोन. हो. ऐका ना जावई बापू. अहो अहो सासूबाई, तुम्ही बसा बसा त्या खुर्चीवर. अजिबात हालायचं नाही तिथनं. आज सगळं जेवण मी बनवणार आहे, तुम्हाला सांगितलं ना एकदा. हा, बसायचं, अजिबात हालत नाही. बसा बसा, पूर्ण वेळ बसून राहा तिकडं. हा, मी करतो सगळं. अहो अहो हाताला लागल तुमच्या ते वेळीवर. अहो बसा म्हणलं. एक मिनिट. झालेंद्र मामा, बोलू नका. एक मिनिट. हा मामा, बोल की. कुठे आहात तुम्ही? आहे की, हितच आहे. नाही, बराच वेळ झालाय. माही विचारताय तुम्ही त्या वैदेहींना घेऊन किती वेळात पोहोचताय? काय झालं? हॅलो. काही नाही, ते कांदा. कसला कांदा? हो, कांदा नाही, हे सांदा. सांदा दुखला माझा. ते हा, बोल की, काय म्हणत होता? बोल बोल. अहो, मी हे म्हणतोय की माही विचारताय कधी येणार आहे तुम्ही. हॅलो तेज प्रताप. हॅलो. हा, बोल की मामा. अहो, मी हेच म्हणतोय, बराच वेळ झाला. माही विचारताय कुठे आहात तुम्ही. तेल तेल. कसलं तेल? हॅलो. तेल नाही, ते तेल 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 म्हणलं मामा. तेल. हा, तेल तेल. बोल बोल. हा, असं. अहो, तेच म्हणतोय मी, तेच सांगतोय. माई विचारताय तुम्ही कुठे पोहोचलायत. त्या म्हणतात गाडी पाठवू का घ्यायला. नाही नाही, नको नको नको, त्याची काही गरज नाही. गाडी घेऊन आलोय ना मी. हा, त्यामुळे काही गरज नाही त्याची. हा, मी येतो बरोबर. हा हा. हॅलो. हॅलो. हा, तेज प्रताप, नक्की कुठे आहात तुम्ही? भांड्यांचा आवाज येतोय, काहीतरी किचन मधला असं फोडणीसारखा आवाज येतोय, म्हणून विचारलं. हा, बरोबर ओळखलं तुम्ही मामा. हा, तेच वैदेच्याच घरी आहे मी. ते काय झालंय, लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच जावई घरी आलाय ना, त्यामुळं सासू सासऱ्यांनी खास बेत आखलाय आमच्यासाठी. हा हा, तेच तेच सगळं सुरू आहे. हा, त्यामुळं एवढं जेवण काय आज मी घरी पोहोचेन असं वाटत नाही. तेज प्रताप, काय बोलताय तुम्ही हे?